राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री नीलकंठ भारती महाराज यांचं चरित्र भाग दुसरा. निर्गुण निरंजन साक्षात्कारानंतरही श्री महाराज हे श्री गाडगे महाराज, नित्यानंद स्वामी, सेवागिरी महाराज, समाजगिरी महाराज, नारायणगिरी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, डॉक्टर उपळेकर महाराज अशा अनेक संत महात्म्यांच्या सहवासात राहिले. भक्तीचं सहज वर्म हाती आल्यानं महाराजांनी आपल्या साधकांना कोणतीही योगसाधना न सांगता नामस्मरण, संतसंग, सद्ग्रंथांचं पारायण अशी सोपी आणि सुलभ साधना सांगितली. अज्ञान, दारिद्र्य, निरक्षरता, भोंदूगिरी, व्यसनीपणा याविरुद्ध सर्व समाजामध्ये जागृती निर्माण करून त्यांना भक्तिमार्गाला लावण्याचं कार्य त्यांनी केलं. इसवी सन 1981 साली श्री नीलकंठ भारती सांगलीवाडी इथं श्री दाजीसाहेब गावडे यांच्या घरी आले होते. तिथं श्रीपतीबुवा धोंगडे आले होते. यावेळी श्रीपतीबुवा नीलकंठ भारतींना म्हणाले, महाराज, सांगली इथल्या गावभागात एक संत राहतात. त्यांच्याकडे 50 वर्ष उलटून गेली तरी अखंड नित्य कीर्तन परंपरा सुरू आहे. त्यांच्या वडिलांनी अखंड 38 वर्ष कीर्तन केलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव श्री दासराम महाराज ती अखंड कीर्तनाची परंपरा चालवत आहेत. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे याल का? हे ऐकून श्री नीलकंठ भारतींनी आनंदानं संमती दिली आणि त्याच दिवशी श्री दाजीसाहेब, श्री नीलकंठ भारती आणि श्रीपतीबुवा असे तिघेजण श्रीराम निकेतनमध्ये आले. वाड्याच्या उमऱ्याच्या आत पाऊल टाकताच श्री नीलकंठ भारती म्हणाले, अरे, हा तर चित्तशुद्धीचा कारखाना आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात जो निगूढ मठ सांगितला आहे तो हाच आहे. यानंतर श्री नीलकंठ भारतींनी श्री दाजीसाहेबांना इथं नित्य कीर्तन श्रवण करण्यास यावं अशी आज्ञा केली. श्री नीलकंठ भारतींच्या विनंतीला मान देऊन श्री दादांनी विठ्ठलवाडीला येण्याचं मान्य केलं आणि यथावकाश श्री दादा विठ्ठलवाडीला जाऊन आले. ज्या दिवशी रामसंजीवनी सौ सीतावहिनी रामराय केळकर यांनी देह ठेवला त्या दिवशी पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे श्री नीलकंठ भारती हे धुमाळवाडी इथं हरिनाम सप्ताहास जाण्यासाठी स्टँडवर आले होते. त्यांच्याबरोबर कीर्तनकार श्री कोंडीबुवाही होते. एसटी आल्यावर मात्र श्री नीलकंठ भारतींनी आपला विचार बदलला आणि ते श्री कोंडीबुवांना म्हणाले, मला तातडीनं सांगलीला बोलावणं आलंय, तेव्हा तुम्ही एकटेच जावा, मी परवा दिवशी तुम्हाला भेटतो. याप्रमाणे श्री नीलकंठ भारती हे तडक सांगलीला श्री दाजीसाहेबांच्या घरी आले आणि सांगू लागले, अहो दाजी, एका महान पतिव्रतेचं, सतीचं म्हणजे सौ सीता वहिनींचं महानिर्वाण झालंय. आपणास ताबडतोब तिकडे निघायला पाहिजे. याप्रमाणे सर्वजण श्रीराम निकेतनमध्ये आले आणि सर्वांनी सौ सीता वहिनींचं दर्शन घेतलं. त्याचवेळी श्रीपतीबुवांनी सौ सीता वहिनींच्या तळपायाला केशर लावून त्यांच्या पदकमलांचा ठसा कागदावर उमटवून घेतला. तो आजही श्रीराम निकेतनमध्ये पूजेत आहे. श्री नीलकंठ भारती आपलं पूर्वनियोजित काम सोडून तातडीनं सौ सीता वहिनींच्या दर्शनाला आले. यावरून सौ सीता वहिनींचा असामान्य अधिकार स्पष्ट होतो. श्री दासराम महाराज श्री दाजीसाहेब महाराजांना म्हणायचे, दाजीसाहेब, गेल्या जन्मी थोडक्या कारणामुळे तुमचा मोक्ष चुकलाय. तुम्ही माझे 5वे पुत्र आहात.
म्हणून श्री नीलकंठ भारतींनी तुम्हाला मजकडे सोपवलंय. श्री नीलकंठ भारतींचा गौरव करताना श्री दादा कीर्तनात एक वाक्य सांगत असत की श्री दत्तात्रयांचा महाराष्ट्रातील साईबाबांनंतर जर कोणता अवतार असेल तर तो म्हणजे श्री नीलकंठ भारती होत. श्री नीलकंठ भारती हे श्री दासराम महाराजांना फार मानत. इसवी सन 1982 श्री नीलकंठ भारतींनी श्री दासराम महाराजांच्या समोर आपल्या समाधीचा विषय काढला. त्यावेळी श्री दासराम महाराज म्हणाले, महाराज, दाजीसाहेब, श्याम पवार इत्यादी तरुण मंडळी परमार्थाला लागली आहेत, त्यामुळं आपण आणखी 10 वर्ष तरी समाधी घेण्याचा विचार करू नये. हे ऐकून श्री नीलकंठ बाबा काही बोलले नाहीत. पुढे बरोबर 1 वर्षानं समाधी घेण्याच्या 5 दिवस अगोदर म्हणजे शनिवारी ते श्री दासराम महाराजांना भेटायला आले आणि म्हणाले, दादा, आम्ही आता वैकुंठ प्रयाण करतो, तेव्हा आपण आम्हाला निरोप द्यावा. हे ऐकून श्री दासराम महाराज म्हणाले, मागच्या वर्षी आपलं अजून 10 वर्ष राहायचं असं बोलणं झालं आहे आणि त्यातलं फक्त 1 वर्ष आत्ता उलटलं आहे. हे ऐकून श्री नीलकंठ बाबा म्हणाले, खरं सांगू का दादा तुम्हाला, मला 10 वर्षापूर्वीच निजधामाचा आदेश आला होता, पण मी यांच्यासाठी राहिलो आहे. आपण आता मला आनंदानं परवानगी द्यावी अशी माझी विनंती आहे. हे ऐकून श्री दासराम महाराज विचारमग्न झाले. एवढ्यात श्री रामनिकेतनमधील अखंड कीर्तनाचा साक्षीदार असणारा श्री गोंदवलेकर महाराजांचा फोटो खिळ्यातून निसटला आणि तसाच भिंतीला टेकून उभा राहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फोटोला काहीही इजा झाली नाही. हे पाहून श्री नीलकंठ बाबा म्हणाले, दादा, गोंदवलेकर महाराजांनीही माझ्या म्हणण्याला होकार दिलाय, आपणही आनंदानं परवानगी द्यावी. हे ऐकून श्री दासराम महाराजांना भरून आलं. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि साश्रू नयनांनी श्री दासराम महाराजांनी परवानगी दिली. क्षेमालिंगन झाल्यावर त्या दोघांनी आपल्या उजव्या हाताचा अंगठा एकमेकांच्या अंगठ्याला लावला आणि दोघंही एका वेगळ्या अवस्थेत गेले. सगळीकडे स्तब्धता होती. नंतर श्री नीलकंठ भारती श्री दासराम महाराजांचा निरोप घेऊन विठ्ठलवाडीला परत गेले. इथून गेल्यावर 5व्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी बुधवार शके 1906 म्हणजे 16 नोव्हेंबर 1983 या दिवशी वयाच्या 101व्या वर्षी विठ्ठलवाडी इथं त्यांनी समाधी घेतली. हे होतं परमपूज्य श्री नीलकंठ भारती महाराज यांचं चरित्र. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.